नमस्कार मित्रांनो. कधी-कधी नात्यात गैरसमज इतक्या शांतपणे शिरतात, की दोन माणसं एकमेकांच्या अगदी जवळ असूनही एकमेकांपासून खूप दूर जातात. ध्रुव आणि कनकच्या नात्यातही सध्या काहीसं असंच घडतं आहे. ध्रुवने कनकसाठी एक खास दिवस प्लॅन केला आहे. पण कनकच्या मनात चाललेल्या गोंधळामुळे तो दिवस खरंच खास ठरणार आहे, की त्याच्या नात्यात अजून एक दुरावा तयार होणार आहे? चला तर मग ऐकूया तुमची आवडती कथा दिलकशी भाग 34. उद्याचा दिवस पूर्ण रिकामा ठेवायचा असल्यामुळे आज ध्रुवला बरंच काम आवरून घ्यावं लागलं. त्यामुळे त्याला घरी यायला खूप म्हणजे खूप उशीर झाला. तो आला तेव्हा कनक गाढ झोपेत होती. तिच्याकडे पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि तो वॉशरूममध्ये त्याचा आवरायला गेला. त्याचं आवरून झालं तसं तो तिच्या जवळ येऊन बसला. तिच्या कपाळावर ओठ टेकवत तो म्हणाला, I will make tomorrow so special for you that you will forget all your graveness. त्यांनी तिला अलगद त्याच्या दोन हातांवर उचलले आणि चॉपरकडे निघाला. फार्म हाऊसच्या वरच्या बेडरूममध्ये त्याने तिला अलगद गादीवर लेटवलं आणि घड्याळाकडे पाहिलं तर सकाळ व्हायला आता थोडाच वेळ राहिला होता. मग त्याने त्याचा जिमला जाण्याचा प्रोग्राम स्किप केला आणि तिला त्याच्या कुशीत घेऊन थोडा वेळ डोळे लावले. कनक तिच्या नेहमीच्या वेळेला उठली. उठून तिने एक छान आळस दिला आणि आपली नजर आजूबाजूला फिरवली. तसं तिच्या चेहऱ्यावर एक छान स्माईल आली आणि तिने आपले डोळे पुन्हा बंद केले. आणि आता मात्र एकदम शॉक लागल्यासारखे तिचे डोळे उघडले. ती झटक्यात उठून बसली. तिने आपली मान आजूबाजूला फिरवून त्या खोलीचं निरीक्षण केलं. तो एक मस्त आलिशान असा मास्टर बेडरूम होता. त्याच्या मोठ्या बेडवर यावेळेला कनक एकटी बसलेली होती. त्या रूमचं फर्निचर आणि डेकोरेशन अगदी क्लासी होतं. जवळच काहीतरी हालचाल जाणवली तसं तिने पाहिलं तर एक भल्या मोठ्या आकाराची ग्लास वॉल होती आणि त्याला एक डोर सुद्धा होता, ज्यामधून हवा आल्यामुळे पडदे किंचित हलले होते. त्या पडद्यांकडे बघत कनक कॉटवरून खाली उभी राहिली. तिच्या अंगाला हलका हलका थरकाप सुटला होता. ध्रुवची विल्याची सिक्युरिटी फार टाईट असते. तिथे येऊन तिला अशा प्रकारे कोणी किडनॅप करण्याचा तर प्रश्नच येत नव्हता. मग ती इथे अचानक कशी काय आली? यावर विचार करत करत ती त्या दरवाजाकडे एक एक पाऊल टाकू लागली. जसे तिने दरवाजाच्या बाहेर पाऊल टाकले तसे तिचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. बाहेर सर्वदूर हिरवगार लॉन पसरलं होतं. झाडांना वेगवेगळा आकार देऊन त्यातून माळ्याची कलात्मकता दिसत होती. वेली सुद्धा एकमेकांमध्ये गुंफून खूप सुंदररित्या विणल्या होत्या. ते सर्व इतकं सुंदर होतं की कनक ते दृश्य आपल्या डोळ्यांमध्ये साठवत एक एक पाऊल पुढे टाकत आली. त्या लॉनवर त्या गवताचा थंडागार स्पर्श पायाला झाल्यावर तिला जणू बालकवींची कविता आठवली. हिरवे हिरवे गालगालीचे हरित तृणांच्या मखमलीचे, त्या सुंदर मखमलीवरती फुलराणीही खेळत होती. हळूहळू चालत ती त्या सुंदर क्षणांचा आस्वाद घेत होती की तिला मागे कशातरी आवाज आला आणि तिने वळून पाहिले. आता मात्र कनकचा श्वास घशात अडकला, कारण समोर स्विमिंग पूलमध्ये ध्रुव स्विमिंग करत होता. तो क्षणात तिच्या नजरेसमोरून या टोकावरून त्या टोकाला सूर मारत जात होता. त्यावेळेस त्याने अंगावर फक्त बॉक्सर घातली होती आणि डोळ्यांवर गॉगल. त्याने त्या बाजूला जाऊन वळून कनककडे पाहिले. पण तिचे मग कुठे त्याच्याकडे लक्ष होते? तिचे लक्ष होते ते त्याच्या अंगावरून ओघळणाऱ्या त्या पाण्यावर. त्या पाण्याचे थेंब त्याच्या शरीरावर पडणाऱ्या कोवळ्या उन्हाने एकदम सोन्यासारखे चमकत होते, ज्यांना पाहून तिच्या हृदयाची धडधड क्षणाक्षणाला वाढत होती. नियमित जिम करत असल्याने त्याच्या शरीराचे घाटदार वळण तिला त्याच्याकडे आकर्षित करत होते. तो आता आरामात त्याच्या दोन्ही हाताचे कोपर मागच्या बाजूला टेकून तिच्याकडे बघत होता. तो तिच्याकडे तोंड करून पाण्यात एकाच जागेवर उभा राहिल्याने त्याच्याकडे पाहत तिच्या दोन्ही हाताला खास सुटायला लागली. त्याच्या त्या ॲप्सवर हात फिरवण्याचा मोह तिच्याकडून आवरला जात नव्हता. शेवटी ती हिंमत करून एक एक पाऊल टाकत त्याच्यापर्यंत चालत आली. स्विमिंग पूलच्या स्टेअर्स उतरून हळूहळू ती त्याच्यापर्यंत आली. तो फक्त तिचं निरीक्षण करत त्याच जागेवर उभा होता. कनकच्या नुसत्या नजरेने सुद्धा त्याच्या तोंडातून एक मादक सुस्कारा सुटला. त्याने तिचा हात त्याच्या हातात धरला आणि तिला त्याच्याजवळ ओढले. ओढली गेल्यामुळे कनक आता भानावर आली आणि त्याच्या चेहऱ्याकडे बघू लागली. इतका वेळ आपण कुठे आहोत, काय करत आहोत याचेही तिला भान राहिले नव्हते आणि ती एखाद्या हिप्नोटाईज झालेल्या व्यक्तीसारखी त्याच्यापर्यंत चालत आली होती. गुड मॉर्निंग एंजल. त्याने तिच्या कानावर ओठ फिरवत तिला गुड मॉर्निंग विश केलं. आता मात्र कनकचं पूर्ण अंग थरथरू लागलं. ती त्याच्या मिठीतून सुटण्यासाठी धडपडू लागली. त्याच्या जवळ असल्याने तिच्या पोटात आणि शरीरावर पुन्हा एकदा तीच सर्व फिलिंग निर्माण झाली आणि हा तिचा काहीतरी मोठा आजार आहे
असं समजून ती त्याच्यापासून दूर व्हायला लागली. तिच्या या अशा वागण्याने तो मात्र वैतागला, कारण ती स्वतः त्याच्यापर्यंत चालत आली आणि आता मात्र तो तिला जवळ नको होता. ते ते मी मी फ्रेश 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 होऊन येते. त्याच्या कपाळावर पडलेल्या आठ्या पाहत तिने कसे तरीच त्याला सांगितले, ओके देन, तू म्हणशील तर सोबत फ्रेश होऊ. ती आपल्याला लाजत असेल असा विचार करून त्याच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली आणि तो एक आय ब्लिंक करत तिला म्हणाला. पण त्याच्या या कृतीने तिच्या पोटात घुसळल्या जायची क्रिया अजूनच काही प्रमाणात वाढली. आता तर पाण्यात उभं राहूनही तिच्या पायांना हलक्या हलक्या मुंग्या येऊ लागल्या होत्या. नाही, ते ते मी वाटलं सॉरी. ती त्याला हाताने हलका धक्का देत त्याच्या मिठीतून सुटण्याचा प्रयत्न करत बडबडली. काय झालं कनक? काही प्रॉब्लेम आहे का? हे बघ, जोपर्यंत तू मला सांगणार नाही तोपर्यंत मला कसं कळेल? त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या खांद्यावर ठेवले आणि तिला स्वतःच्या समोर व्यवस्थित उभं करत म्हणाला. आता त्याला हे तर लक्षात आले होते की ती त्याला तिच्यापासून लांब करते आहे, पण का करते आहे हे मात्र लक्षात येत नव्हते. नाही, ते काय, काहीच तर नाही. मला काय प्रॉब्लेम असेल? ती चेहऱ्यावर जबरदस्तीचे हसू आणत त्याच्याकडे पाहत म्हणाली. पण एवढ्या थंड वातावरणातही हे बोलताना तिच्या कपाळावर बारीक घाम जमा झाला होता. आय डोंट लाईक टू हाईड अँड नथिंग टू हिडन फ्रॉम मी. सो आय से व्हॉट एव्हर इज ट्रू. तो आता त्याच्या आवाजात जबर आणत म्हणाला, कारण ती त्याच्यापासून स्वतःला दूर ठेवते आहे हे कुठेतरी त्याला सहन होत नव्हते. तो तिला तिचा वेळ देऊ इच्छित होता, पण ती मात्र त्याच्यापासून दूर पळत होती. तिच्या आयुष्यात त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही हे त्याला चांगलंच माहीत होतं. पण मग का ती स्वतःला त्याच्यापासून लांब ठेवते आहे हे काही त्याला कळत नव्हतं. नाही नाही, तर मी मी कशाला लपवेल? ते ते आताच आताच उठले ना, म्हणून एखाद्या वेळेस हे असं हां, असंच आहे. बरोबर, मी लगेच फ्रेश होऊन येते आणि मग मग तिला त्याला काय कारण द्यायचं हे सुचत नव्हतं. त्यामुळे ते तोंडात येईल ते बरडत होती. आणि मग काय? मग तू इथे स्विमिंग करायला येशील, मग आपण सोबत बाथ घ्यायला जायचं? त्याने पुन्हा त्याच आवाजात हाताची घडी घालून तिला विचारलं. आता मात्र ती चेहरा पाडून त्याच्याकडे बघू लागली. पण त्याच्या चेहऱ्यावर असलेले कठोर भाव पाहून चपापली आणि त्याच्यापासून मागे होत स्विमिंग पूलच्या बाहेर जाण्यासाठी वळली. तोच त्याने तिला पुन्हा त्याच्याकडे वळवून तिच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवत तिला विचारले, मला उत्तर हवंय आणि ते मिळाल्याशिवाय मी तुला इथून जाऊ देणार नाही. त्याच्या रागाची आणि आवाजाची तीव्रता हळूहळू वाढत होती. त्याचा वाढलेला आवाज ऐकून ती अजूनच वैतागली, कारण आता तिच्याजवळ ना उत्तर होते ना तिथून पळण्याचा मार्ग. तिने त्याच्या खांद्यावर असलेले हात जोरात खाली झटकले आणि कपाळावर आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. तसा तो सुद्धा आता 2 पावलं मागे सरकला आणि स्टेअरच्या दिशेने चालू लागला. स्टेअरवर चढताना तो मध्येच थांबला आणि त्याचा हात रेलिंगवर ठेवून वळून तिच्याकडे पाहत म्हणाला, माझ्यासाठी माझ्या वेळेची काय किंमत आहे हे तुला चांगलंच माहीत आहे. तरीसुद्धा मी तुझ्यासाठी वेळ काढून खास तुला इथे घेऊन आलो. मला असं वाटलं होतं आपण एकमेकांना वेळ दिला तर एकमेकांना समजून घेऊ, पण नाही. आय वॉज टोटली रॉंग. तुला ना मला समजून घ्यायचं आहे ना अजून काही. आता त्याने तिच्या बाजूला असलेला त्याचा चेहरा वळवला, एक श्वास घेतला आणि परत तिला म्हणाला, तुला न विचारता मी इथे घेऊन आलो ही माझी चूक होती. सो टेक अ बाथ अँड पॅक युअर ऑल थिंग्स. आपण थोड्या वेळात निघू. एवढं बोलून तो तिचं काही ना ऐकून घेता सरळ आतल्या बेडरूमच्या दिशेने गेला. ती मात्र स्विमिंग पूलमध्ये उभं राहून डोळ्यात पाणी आणून जाणाऱ्या त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होती. तिला होणारा त्रास, जो तिला त्रास वाटत होता की तो त्रास आहे, तो तिला त्याला सांगायचा होता. पण एवढ्या दिवसात त्या दोघांमुळे तो बॉन्ड तयार झाला नव्हता की ती त्याच्याशी मोकळेपणाने बोलू शकेल. त्याच्याकडे पाहत पाहत तिला अचानक काहीतरी सुचलं आणि ती सुद्धा त्या पूलमधून बाहेर आली आणि घाईघाईत रूममध्ये जाऊन क्लोजेट ओपन करून पाहिलं असता त्यामध्ये तिचे खूप सारे कपडे तिला दिसले. तिने तिथल्याच वॉशरूममध्ये जात पटापट फ्रेश झाली आणि कपडे घालत अनुजांना कॉल लावला. आतू, ध्रुव माझ्यावर रागवले. तू सांग ना मी काय करू? तिचं निरागसपणाचं बोलणं ऐकून त्यांना तिकडे हसू आलं. पण त्या जर हसल्या तर इकडे ही रडेल, म्हणून त्यांनी आपलं हसू आतमध्ये दाबत तिला म्हणाल्या, तू असं काय केलं ज्यामुळे त्याला राग आला? मी काही नाही केलं, पण मला ना थोडा त्रास होतो आहे. पोट दुखत आहे. ते त्यांना सांगितलं नाही म्हणून रागवले आहेत. आता ती अनुजांना काय सांगणार होती? अरे बाळा, पोट दुखतंय ना, मग डॉक्टरकडे जायचं ना.
आणि हे त्याच्यापासून लपवण्यासारखं काय? त्याला सांग, उलट तो तुला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल. अनुजा काळजीत म्हणाल्या. आतू, पण त्यांना कसं सांगू? अनुजांचं म्हणणं कनकला पटत होतं. खरंच तिला तसे दिल्लीतल्या डॉक्टरांबद्दल काही माहिती नव्हती. मग त्याने नक्कीच तिला चांगलं गाईड केलं असतं. पण शेवटी एक पडदा होताच त्या दोघांमध्ये. अरे बेटा, तो खूप हुशार आहे आणि समजदार आहे. तू त्याला थोडंसं जरी सांगितलं ना तरी तो समजून घेईल. तू प्रयत्न तर करून बघ. नाहीतर मी सांगू का? नाही नको, मीच सांगून बघते. असे म्हणत त्या दोघींनी अजून थोडा वेळ बोलणे केले आणि फोन ठेवला. आता कनक त्याला कसं सांगायचं यावर विचार करत होते. तर मित्रांनो, आजचा दिलकशी भाग 34 तुम्हाला कसा वाटला? ध्रुवाचा राग तुम्हाला योग्य वाटला का? आणि कनकने त्याच्यापासून तिची गोष्ट लपवणं योग्य होतं का? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये लिहा, कारण तुमचे कमेंट्स वाचायला मला नेहमीच खूप आवडतात. कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून दिलकशीचा पुढचा भाग तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. पुन्हा भेटूया दिलकशी भाग 35 मध्ये. धन्यवाद.